नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। कोकणामध्ये विशेषतः गावामध्ये जेव्हा कोणाच्या घरी पण सत्यनारायण पूजा असते तेव्हा आजूबाजूचे भावकीतली मंडळी, भाऊ बहीण सगळे एकत्र येऊन पूजेची मांडणी करतात। तर पूजेच्या अगोदर एक दिवस ज्याच्या घरी पूजा आहे त्याच्या घरी मीटिंग घेतली जाते। प्रत्येकजण आपापली कामं वाटून घेतात आणि त्याप्रमाणे सगळं सामान आणतात। या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरा अजूनही गावामध्ये जपल्या जातात आणि या सगळ्यामध्ये एक वेगळीच मजा आहे। ही सगळी पूजेची तयारी आणि हे करताना खूप एक वेगळाच आनंद होता, तो मी यावर्षी आमच्या घरी पूजा असताना अनुभवला। तर मला असं वाटलं की हा माझा अनुभव तुमच्याबरोबरही शेअर करावा। आमच्या घरी 10 वाजता भटजी येणार होते, त्यामुळे सकाळी सगळे लवकर पूजेचं साहित्य घेऊन आमच्या घरी आले व पूजेची मांडणी करायला सुरुवात केली। गावाकडे काही पद्धती वेगवेगळ्या असतात, प्रत्येक गावाच्या पद्धती वेगवेगळ्या। तर आमच्या गावातल्या काही पद्धती आहेत ते मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवते। अगदी साध्या आणि सिंपल पद्धतीने त्यांनी पूजेची मांडणी करता आहे ते। यामध्ये कोणतेही बाजारी साहित्य त्यांनी वापरलेलं नाही आहे। घराच्या आजूबाजूला असणाऱ्याच रंगीबिरंगी झाडांच्या काही फांद्या त्यांनी आणल्या आणि त्याच पूजेला त्यांनी बांधल्या। त्याने या झाडांच्या पानामुळे त्या मकराला एक वेगळी शोभा आली होती। मकर आता छान असा पानांनी, हिरव्यागार पानांनी आणि रंगीबेदार पानांनी असा भरून गेला होता। तुम्ही पाहू शकता किती छान वाटतंय हे। यानंतर त्यावर थोडीशी लाइटिंग केली। आणि त्या लाईटने त्या मकराची एक वेगळी शोभा वाढवली।
आणि घरातच अवेलेबल असणाऱ्या फुलांच्या माळांनी आम्ही त्या पूजेच्या मकराला सजवलं. मकराचं काम पूर्ण झाल्यावर आजूबाजूची साफसफाई करून आम्ही पूजेची पूर्ण सगळी तयारी करून घेतली. पूजा झाल्यानंतर गावातल्या मंडळीचंच आमच्याकडे भजन होतं. भजनाने तर सगळं वातावरण एकदम मंत्रमुग्ध झालं होतं.
तर माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा.